ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा। मंडळी नमस्कार। सांगोला शहर विकास आघाडीचा प्रचार मोठा धूमधडाक्यात शहरात सुरू आहे। आता आपण 4 नंबर प्रभागामध्ये आहोत आणि या ठिकाणी सांगोला शहर विकास आघाडीचे नेते आणि सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत। नेमका प्रचार कसा चालला आहे अनुषंगाने त्यांच्याशी आपण संवाद साधतोय। सोबत त्यांच्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर आहेत आणि या 4 नंबर प्रभागातले उमेदवारी त्यांच्यासोबत आहेत। सोबतच माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे सुपुत्र ॲडव्होकेट यशराजे साळुंखे पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी संवाद साधू आणि नेमका प्रचार कसा चालला आहे त्याबाबतची माहिती घेऊ। आमदार साहेब, शहरात खूप मोठ्या प्रमाणात ताकदीने प्रचार सुरू आहे सांगोला शहर विकास आघाडीचा। तुम्ही या प्रचारामध्ये सक्रिय झालेला आहे, कसा रिस्पॉन्स मिळतो? खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि निश्चितपणे सांगोला शहर विकास आघाडीचे नेते मंडळी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि मतदार माता भगिनी, वडीलधारी मंडळी सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। याचा कारण आहे की 3 तारखेला या सांगोला शहर विकास आघाडीचे सर्वचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय मारुती आबा हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे। सांगोला शहरातल्या विविध प्रश्नासंदर्भात लोक खूप प्रश्न विचारत आहेत। खूप वेगळ्या पद्धतीचं एक वातावरण थोडं दिसतं। या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं जे आपण व्हिजन मांडलेलं आहे आपल्या शहर विकास आघाडीच्या दृष्टीनं, तर त्याला कसा प्रतिसाद मिळतो? या शहरामध्ये मागच्या काही वर्षांपासून धुळीचं साम्राज्य वाढलेलं आहे। आपण आज वज्राबाद पेठेमध्ये या सांगोला शहर विकास आघाडीच्या ऑफिसचं उद्घाटन करत असताना आम्ही फक्त एक 50 मीटर चाललो असेल। त्या चालण्यामध्ये उडणारी धूळ ही प्रत्येकाच्या नाकामध्ये गेलेली आहे। या भागामध्ये ही पूर्णपणे बाजारपेठ आहे। बाजारपेठीमध्ये प्रत्येक दुकानातल्या व्यापाऱ्याला त्यांच्या दुकानामध्ये कमीत कमी दिवसातून 5 ते 7 वेळा फडकं मारावं लागतं। याचं कारण आहे तिथं उडणारी धूळ। याचं कारण आहे की मागच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं भूमिगत गटारीचं काम मंजूर होत असताना रस्त्याचं काम मंजूर करणं गरजेचं होतं, त्यामध्ये तिथले नेते मंडळी त्या वेळेचे कमी पडले असतील। आम्हाला धूळमुक्त शहर करायचं आहे। उरलेलं जे प्रलंबित भूमिगत गटारीचं काम आहे ते लवकरात लवकर करून द्यायचं। विविध समाज मंदिरांचं काम प्रलंबित आहे। मुस्लिम गल्लीतल्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सोडवायच्या। भीमनगरसारख्या बहुजन वर्गातल्या गोरगरीब जनतेची कामं लवकरात लवकर मार्गी लावायची आहेत। याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि 3 तारखेनंतर या सांगोला शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करतील आणि लवकरात लवकर रखडलेली कामं मार्गी लावतील, हा आम्हाला विश्वास आहे। साहेब, या अनुषंगाने राजकीय टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणात होते, पण त्याला तुम्ही प्रत्युत्तर देताना दिसत नाही, तर या टीकांबाबत काय तुम्ही म्हणाल? मला स्पेसिफिक विचारा। काल जी शहरामध्ये सभा झाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, शहाजी बापू हे उपस्थित, त्यांनी भाषण केलं आणि शेतकरी कामगार पक्षानं सुरुवातीला उमेदवार दिलेला आहे, म्हणजे घोषित केलेला आहे, त्यानंतर आम्ही उमेदवार घोषित केला असं स्टेटमेंट केलेलं आहे। तर वस्तुस्थिती काय नेमकी? सांगोला शहरामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी आणि तालुक्यामध्ये काम करत असताना 50-60 वर्ष आबासाहेबांनी समाजकारणाने राजकारण केलं। 2 निवडणुका पंचवार्षिकच्या सोडल्या, लोकसभा आणि विधानसभा ह्या निवडणुका सोडल्या, तर स्वर्गीय आबासाहेब, सन्माननीय दीपक आबा आणि शहाजी बापू पाटील हे नेते मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका त्या सिच्युएशननुसार एकत्रित येऊन ते लढायचे। पक्षाचा आणि बाकीचा विचार न करता ते एकत्रित येत असताना स्वतःच्या पक्षाचा विचार त्यांनी अबाधित ठेवून त्या आघाड्या युत्या केल्या आणि शहराचा आणि तालुक्यातला स्थानिकचा विकास करण्यासाठी ती मंडळी त्या पद्धतीने पावलं उचलत। आज आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। हे पाऊल उचलत असताना आम्ही शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत जातोय, दीपक आबा गटांसोबत जातोय, तर प्रत्येकाने आपापला विचार अबाधित ठेवण्याचं काम भविष्यकाळात आम्ही करणार आहोत। कुठेही पुरोगामी विचाराला तिलांजली देणार नाहोत। हा स्पष्टपणे आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या आणि शहरातल्या तमाम जनतेला माझी जो विचार आहे तो आपल्या माध्यमातून तुम्ही सर्वत्रित द्यावा ही विनंती आहे। कोल्हापूरमध्ये मागच्या 3-4 दिवसामध्ये कोल्हापूर शहर
जयसिंगपूर आणि शिराळा या ठिकाणी पारंपरिक विरोधक असणारा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्रित येऊन स्थानिक संस्थेची निवडणुकीला सामोरे जाते. मग विरोधक काँग्रेस आणि BJP एकत्रित येते. काही ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या पक्ष आणि शिंदे साहेबांचा पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. काही ठिकाणी अजितदादांचा गट आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट एकत्रित येऊन सामोरे जातोय. ही निवडणूक ही स्थानिक विकासासाठी असते, कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि परिस्थितीनुसार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं युती आघाडी करतात. आम्ही त्यांनाही विनंती केली होती की आपण सर्वांनी एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरे जाऊ. त्यांच्या काही मागण्या आम्हाला मान्य झाल्या नसतील, आमच्या काही मागण्या त्यांना मान्य झाल्या नसतील आणि त्यानंतर ही फारकत झालेली आहे. तुम्हाला सांगायचं आम्हाला एवढंच आहे की टीका टिप्पणीमध्ये त्यांच्या टीका टिप्पणीला उत्तर देण्यामध्ये आम्हाला स्वारस्य नाही. स्वर्गीय आबासाहेबांचा जो संस्कार आहे, जो विचार आहे, या तालुक्याला आणि शहराला त्यांनी घालून दिलेला एक विचार आहे. कुणावरतीही टीका टिप्पणी करू नये. मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे, ते माझ्या वडिला समान आहेत आणि माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता. जर कोण ज्येष्ठ मंडळी माझ्यावर टीका करत असताना या महाराष्ट्राचा एक पुरोगामी विचार आहे, एक संस्कार दिलेला आहे. कदापिही ज्येष्ठांचा अवमान होणार नाही हे महाराष्ट्राने आत्तापर्यंत पाळलेला आहे आणि त्याच पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी जो घालून दिलेला संस्कार आहे, तो संस्कार पुढे घेऊन जाण्याचं आम्ही काम करतोय. कोण काय म्हणतंय, कोण किती टीका करतंय, याच्यापेक्षा त्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा आमचा विचार आहे या शहराचा विकास कसा होईल, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तो विचार करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. कुणाच्या तरी टीकेला उत्तर देण्यामध्ये आम्हाला स्वारस्यही नाही आणि तो विचार करण्यामध्ये आमच्याकडे वेळही नाही. प्रचाराचे मुख्य विषय भरकटून असे भावनिक वातावरण होते किंवा आरोप प्रत्यारोप होत आहेत असं तुम्हाला वाटतं का? मी विषय भरकटतोय का याच्यामध्ये? कसं आहे, मी असताना वयाने लहान आहे. माझा राजकारणातला जरी अनुभव कमी असला तरी प्रत्येकजण प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने हे राजकारणाला आणि या निवडणुकीला सामोरे जात असतं. सामोरे जात असताना कोणी कुठला मुद्दा घेऊन जायचा हा प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाचं त्या स्वातंत्र्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य आहे. आम्ही त्यांच्या त्या स्वातंत्र्यात कुठेही लुडबुड करण्याचा आम्हाला अधिकार नाही. आमचा मुद्दा एकच आहे, आमची निवडणूक आम्ही सामोरे जात असताना या तालुक्यातला आणि शहराचा विशेष करून आज शहराची निवडणुकीला सामोरे जातोय. शहराच्या निवडणुकीला सामोरे जात असताना या शहरातल्या गोरगरीब जनतेच्या विविध जाती धर्माच्या लोकांची जी काही कामं आहेत, त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, विशेष करून गल्लोगल्लीतले रस्ते झाले पाहिजेत, धूळमुक्त शहर झालं पाहिजे, चांगलं पाणी मिळालं पाहिजे, घाणीचं साम्राज्य लवकरात लवकर बाजूला केलं पाहिजे आणि भूमिगत गटारीची जी काही प्रलंबित कामं आहेत ती कामं लवकरात लवकर मार्गी लागली पाहिजेत. उद्याच्याला 3 तारखेला सन्माननीय मारुती आबा हे नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार आहेत. बाकीचे 23 उमेदवार आमचे शहर विकास आघाडीचे नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत आणि निवडून आल्यानंतर त्यांना हक्काची बसायला जागा असणं गरजेचं आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये ती जागा ही इमारत ही नेस्तनाबूत झालेली आहे. त्याची कारणं अनेक आहेत, त्याच्यामध्ये खोलात जाण्याची काही गरज नाही, पण ती इमारत लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आणि या नगरसेवकांना नगराध्यक्षांना आपल्याला त्या ठिकाणी हक्काची बसण्याची जागा असणं गरजेचं आहे. अशा विविध कामांना आम्ही समोर ठेवून ही विकास आघाडी केलेली आहे आणि ही विकास आघाडीचा विजय निश्चितपणे 3 तारखेला असणार आहे. ओके. आपल्यासोबत आहेत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे सुपुत्र ॲडव्होकेट यश राजे. यश दादा, कसं चाललंय? म्हणजे तुम्ही सकाळपासून वेगळे रॅली काढलेत, शहरामध्ये फिरताय, प्रचार करताय, आता आमदार साहेब सोबत आहेत, कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला? अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. सांगोला विकास आघाडीमध्ये आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक चालू आहे ते आदरणीय मारुती आबा बनकर, दीपक आबा, चेतनसिंह केदार आणि एरंडे मालक यांच्या नेतृत्वामध्ये सर्व तरुण एकत्रित येऊन शहरामध्ये मोठा उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये आम्ही निवडणुका लढवून
निश्चितपणे येणारी 3 तारीख ही आमची सर्वांची असेल आणि त्या दिवशी आम्ही सर्वजण गुलाल उधळू एवढं मी आपल्याला तरुणांचा प्रतिसाद कसा मिळतो? कारण तुम्ही तरुणांचे प्रतिनिधी आहात, अनेक ठिकाणी फिरतात, कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? तरुणांचा आत्ता मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रचार रॅलीमध्ये होतो आणि तिथं जवळजवळ त्या प्रभागामध्ये 70% तरुण आमच्या रॅलीमध्ये उपस्थित होते. यावरूनच आपण लक्षात घ्या की तरुणांचा प्रतिसाद कसा आहे. ओके, ठीक आहे. तर मंडळी, सांगोला शहर विकास आघाडीनं प्रचाराचा धूमधडाका सुरू केला आहे आणि या शहरातल्या विविध प्रभागामध्ये ही सर्व नेते मंडळी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, ॲडव्होकेट यशराजे साळुंके पाटील असतील आणि अगदी 2 दिवसानंतर दीपक आबाई प्रचारात उतरत आहेत. भाजपची सर्व मंडळी या प्रचारात उतरलेली आहे. एकूणच सांगोल्याचं राजकीय वातावरण तापताना दिसतंय आणि त्याच्यामध्ये सांगोला शहर विकास आघाडीनं आघाडी घेतल्याचं दिसतंय. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.